नकली शिवसेना कुणाची यावर लोकसभा निकालानंतर अखेर शिक्कामोर्तब झालंय। राज्यातील मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने आपला कौल दिलाय, तर भाजपसोबत सत्तेत बसलेल्या एकनाथ शिंदेना नाकारल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 जागा लढल्या, त्यातल्या 9 जागी ते विजयी झालेले आहेत। मतांची टक्केवारी 1.44%। शिंदेच्या शिवसेनेने 15 जागा लढल्या, त्यातल्या 7 जागी ते विजयी ठरलेत। मतांची टक्केवारी 1.11%। आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो। सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो, त्यांचा उघडलेला वारू रोखू शकतो। ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जगाला राखून दिलेले आहे। त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे। बरोबर 2 वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली। उद्धव ठाकरेंविरोधात बंडाची तलवार उपसत एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले। त्यानंतर सुरू झाली दोन्ही बाजूनं असली आणि नकली शिवसेनेची लढाई। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर मोहर उमटवली, पण जनतेच्या न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं। आता या दोन्ही शिवसेनांमध्ये सामना राज्यात अनेक ठिकाणी बघायला मिळाला। त्यात बुलढाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र खेडेकर यांना धूळ चारत विजयी झाले, तर यवतमाळ वाशिममध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा पराभव करत ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख विजयी ठरले। हिंगोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे बाबूराव कोहळीकर पराभूत झाले आणि त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी पराभवाची धूळ चारली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी ठरले आणि त्यांनी चंद्रकांत खैरे, जे ठाकरेंच्या शिवसेनेतले एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा पराभव केला। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे, जे इथले विद्यमान खासदार आणि 2 टर्मचे खासदार राहिलेत, ते पराभूत झाले आणि त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी धूळ चारली। कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी ठरले, त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर या पराभूत होत्या। ठाण्यात नरेश म्हस्के, जे शिंदेचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात, त्यांचा विजय झाला। त्यांनी विद्यमान खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे यांना पराभूत केलं। मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून लगेचच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले रवींद्र वायकर विजयी ठरले। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अमोल कीर्तीकर यांचा पराभव केलाय। दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आणि विद्यमान खासदार राहुल शेवाळे पराभूत झालेत, त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल देसाई यांनी पराभूत केलं। मुंबई दक्षिणमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव पराभूत झाल्या आणि इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी ठरले। तर मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनी आपली विजयी जागा राखलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजोग वाघेरे पाटील यांना त्यांनी पराभूत केलं। शिर्डीमध्ये विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे पराभूत झाले, त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभवाची धूळ चारली। तर हातकणंगलेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आणि विद्यमान खासदार धैर्यशील माने विजयी ठरले, त्यांनी सत्यजित पाटील, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत, त्यांना पराभूत केलं। भारतीय जनता पार्टी सातत्याने आम्हाला टोमणे मारायचे, तुम्ही जे काही जिंकला ते म्हणे माननीय मोदी साहेबांचा फोटो लावून जिंकला। आज मला खूप आनंद आहे की माझा हा विजय मोदी साहेबांच्या फोटो विना झालेला विजय आहे आणि तो आदरणीय उद्धवजींचा फोटो घेऊन झालेला विजय आहे आणि म्हणून तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो। नक्कीच शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे। महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकातील प्रत्येक नेत्यापासून ते कार्यकर्त्यांमध्ये जो एक आत्मविश्वास होता त्याचं फलित आणि लोकांनी दाखवलेला विश्वास, एक लोकांनी परिवर्तनाचं केलेलं हे दिसतंय। शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची मोठी लाट होती। त्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारनं अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याचं धाडस दाखवलं नाही। तसंच इतर कोणत्याही निवडणुका झाल्याच नाहीत, त्यामुळे मतदारांच्या मनात काय आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता। मात्र आता ठाकरेंच्या रूपानं मतदारांच्या मनातल्या शिवसेनेवर मोहर उमटली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे निकालाआधी खासदार होते 5, निकालानंतर त्यांचे खासदार झालेले आहेत 9, 4 यामध्ये वाढ झाली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेचे निकालाआधी खासदार होते 13 आणि आता आहेत 7, ज्यामध्ये 6ची घट झालेली आहे। राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काही अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू।
माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान याचा हा विजय आहे. असं असलं तरी शिवसेनेतल्या फुटीचा उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेनाही मोठा फटका बसलाय. कारण एकत्रित शिवसेनेचे 18 खासदार होते. आता दोघांचा मिळून 17 जागांवर विजय झालाय. त्या फाटाफुटीत रामटेक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा दोन्ही शिवसेनेकडून गेल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही दोन्ही शिवसेनेला फटका बसणार का हे आता बघावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.